नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड मालेगावचा एबीपी माझाच्या व्हिजनमध्ये मुख्यमंत्र्यांची माहिती। सोशल मीडियाच्या पोस्ट ट्रॅक करण्यात कमी पडल्याची कबुली। नागपूर हिंसाचार घडवून आणण्यामागे व्यापक कट असल्याचा मुख्यमंत्र्यांना संशय। बंगाली भाषेतील सोशल मीडियावरील पोस्टवर फडणवीसांचं बोट। धनंजय मुंडेंविरोधात कुणीही पुरावा आणून दिला तर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। तर संतोष देशमुख प्रकरणी तपास करणाऱ्या सीआयडीचं कौतुक। उद्धव ठाकरेंबरोबर युती करणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट। तर महायुती महापालिका निवडणुका एकत्र लढणार असल्याचं जाहीर। प्रशांत कोरेटकरला अटकेपासून संरक्षण नाही, हायकोर्टाकडून कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती नाही। आता कोरेटकरला अटक होणार का याकडे लक्ष। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिसांच्या मारहाणीमुळेच कोठडीत मृत्यू, न्यायदंडाधिकाऱ्यांकडून गोपनीय अहवाल सादर, मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना नोटीस। नागपूर तणावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार नमाजनिमित्त शहरात अलर्ट, मशिदींबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था, चौकात पोलिसांचा जागता पहारा। सरसंघचालकांना ताब्यात घेण्याचे माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांचे तत्कालीन एटीएस अधिकाऱ्याला आदेश, मालेगाव स्फोटातील आरोपीच्या वकिलाचा कोर्टात दावा। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक, 1 कोटींची रक्कम स्वीकारताना कारवाई। येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती। मात्र सरकारच्या धोरणाबाबत पालक वर्गात मोठा संभ्रम। जळगावातील कानसवाडा गावात शिवसेनेच्या माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या, तिघांनी चाकू आणि चॉपरने भोसकलं, नातेवाईकांचा आक्रोश। पुण्याच्या हिंजवडीतील टेम्पो जळीत कांड प्रकरणाला धक्कादायक वळण, चालकानेच गाडी पेटवल्याचं तपासात निष्पन्न, चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी गुन्हा, सीसीटीव्ही समोर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।